नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA फर्स्ट इयरच्या दुसऱ्या सेमिस्टरमधील अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण आपला जो पेपर आहे इंडियन सोशल कंपोजिशन यामधील दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा करत आलेलो होतो. जे आपलं दुसरं प्रकरण इंडियन पॉप्युलेशन असं आहे. या इंडियन पॉप्युलेशन म्हणजे भारतातील लोकसंख्या या चॅप्टरमध्ये मागच्या तासिकांमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन पॉप्युलेशन, भारतातील लोकसंख्येचं एकंदरीत स्वरूप काय आहे या अनुषंगानं चर्चा केली. त्याचबरोबर जे काही क्वांटिटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत लोकसंख्येच्या माध्यमातून किंवा लोकसंख्येची जी काही समस्या आहेत त्याच्यामध्ये मग ओव्हर पॉप्युलेशन इम्पॅक्ट आहे, अतिरिक्त लोकसंख्येचा काय परिणाम हा व्यवस्थेवर होतो, अतिरिक्त लोकसंख्या जी आहे त्याचा एकंदरीतच समाजव्यवस्थेवर दैनंदिन गरजा असतील, दळणवळणाच्या साधनं असतील, आरोग्याच्या सुविधा असतील किंवा ज्या काही तांत्रिक बाबी असतील किंवा विविध गरजा असतील यावर कशा पद्धतीनं प्रभाव पडतो, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो या अनुषंगाने चर्चा केली. त्याचबरोबर डेन्सिटीच्या संदर्भामध्ये लोकसंख्येची घनता आपण बघतो. काही राज्यांमध्ये लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याचबरोबर काही शहरांमध्ये लोकसंख्येचा आपण बघतो की रेशिओ हा वाढलेला आहे, ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो. जशी मोठमोठी शहरं जी भारतामध्ये आहेत की जसं आपण बघतो दिल्ली आहे, चेन्नई आहे, कलकत्ता आहे, पुणे आहे, मुंबई आहे. तर ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन हे झालेलं आहे, इंडस्ट्रियलायझेशनची गती ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी स्थलांतराचं प्रमाणही अधिक आहे. म्हणून त्या ठिकाणची स्थलांतराच्या माध्यमातून होणारी जी काही घनता आहे ती डेन्सिटी त्या शहरांची अधिक आहे आणि त्या शहरामधील होत जाणारी ही अतिरिक्त लोकसंख्येची वाढ त्या निश्चितच त्या ठिकाणच्या भूभागावर त्याचा प्रभाव पडतो, त्याच्यावर दबाव येतो आणि एकंदरीतच आपण बघतो की मग त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतात. मग तो राहत्या घरांचा प्रश्न असेल, तिथल्या रोजगाराचा प्रश्न असेल, तिथल्या वैद्यकीय सुविधा असतील, दळणवळणाच्या संदर्भामध्ये असेल, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा आपण बघतो झोपडपट्ट्यांचं निर्माण होणारं असेल किंवा ह्या अनेक बाबी त्या अतिरिक्त लोकसंख्येमुळं किंवा वाढत्या लोकसंख्येच्या घनतेमुळं प्रभाव हा त्याच्यावर पडत असतो. या अनुषंगानं आपण मागच्या तासिकेमध्ये चर्चा केली आहे. तर या ठिकाणी आपल्याला या क्वांटिटिव्ह पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये जे काही इम्पॅक्ट आहेत किंवा परिणाम आहे त्याच्यामधलाच एक महत्त्वपूर्ण घटक जो लोकसंख्येच्या संदर्भामध्ये ज्याचा प्रभाव आपल्याकडं लोकसंख्येवर होतो तो म्हणजे मायग्रेशन. तर या मायग्रेशनच्या संदर्भामध्ये आजचं आपलं हे लेक्चर असणार आहे. तर विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे की मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. तर स्थलांतर ही जी होत आहेत, स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मग ते तात्पुरत्या स्वरूपाचं असो किंवा कायमच्या स्वरूपाचं वास्तव्यात जाणं असो, तर अशा या प्रक्रियेला आपण स्थलांतर म्हणतो. या प्रक्रियेमध्ये स्थलांतराची ही प्रक्रिया काय आजच आहे का नाही, तर स्थलांतराची प्रक्रिया ही प्राचीन कालखंडापासून आहे. कारण ही प्रक्रिया निरंतर चालू असणारी आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि एक ही जी प्रक्रिया आहे ती नॅचरल प्रोसेस आहे आणि एकंदरीतच आपण बघतो की ही काही आकस्मिक घडणारी घटना नाही आहे. तर प्राचीन काळापासून निसर्गातील ज्या काही आपण बघतो की अनाकालीन जे काही घटना घडतात किंवा त्यामध्ये वेगवेगळे नैसर्गिक वादळं असतील किंवा भूकंप असतील किंवा आकस्मिक बदल असतील किंवा आपण बघतो महापूर असेल, यानं त्या कारणामुळं त्या भागातील लोकसंख्या ही दुसऱ्या भागामध्ये वास्तव्यास जात असते. याची उदाहरणं आपल्याकडे बरेच आहेत. बघतो आपण की
जसं आपण बघतो याच्यामध्ये महापुरामुळं किंवा भूकंपामुळं लोक त्या जागून ते ठिकाण सोडून मूळचं दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास जातात. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकजण पर्यावरणाशी समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. ज्या ठिकाणी त्याला योग्य वातावरण, योग्य सुखसुविधा मिळतात त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी वास्तव्यास जातो. हा स्थलांतराच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि एकंदरीत आपण बघतो की ज्या भागामध्ये आपण बघतो ज्या प्रदेशातून लोक दुसरीकडे जातात किंवा तेथील प्रदेशातील लोकसंख्या ही कमी होते आणि ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वास्तव्यात जाते त्या ठिकाणची लोकसंख्या ही वाढते. आणि एकंदरीतच आपण बघतो की ही जी स्थिती आहे ती विकसनशील देशात स्थलांतर हे मुख्यतः पुरुषांचं जास्त आहे. पुरुषांचं प्रमाण या स्थलांतरामध्ये जास्त आहे. विकसनशील देशामध्ये जे स्थलांतर होतात ते आपण बघतो ग्रामीण भागातून शहरी भागाकडे, एका शहरातून दुसऱ्या शहराकडे, एका शहरातून दुसऱ्या राज्यामध्ये, राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, अशा पद्धतीची स्थलांतरं ही होत असताना आपल्याला दिसून येतात. स्थलांतराचे वेगवेगळे प्रकार आपण ती नंतर बघू शकतो. परंतु स्थलांतर ही लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बघतो की सामाजिक परिवर्तनाला गती देणारा भाग आहे, एक महत्त्वाचा घटक आहे. आणि आपण बघतो की जसजसा ज्ञानाचा प्रसार होत चाललेला आहे, जसजशी लोकशाहीची तत्त्व रुजत चाललेली आहेत, मानवाची कार्यक्षमता ही डेव्हलप होत चालली आहे, लोक विचार करण्याची क्षमता बदलत चालली आहे, ही सगळी किंवा त्याचबरोबर जसं इंडस्ट्रियलायझेशन, उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत, व्यापार रोजगाराच्या संधी निर्माण होत चालल्या आहेत, याचा परिणाम एकंदरीत बघतो की आपण ह्या स्थलांतरावर होत आहे. कारण वाहतुकीच्या सुविधा वाढल्या, दळणवळणाच्या साधनांमध्ये बदल झाले आणि लोक ज्या ठिकाणी आपल्याला जायचा इच्छा आहे किंवा इच्छित ठिकाणी लोक जाऊ शकतात किंवा येऊ शकतात. त्यामुळं आपण स्थलांतराला आपण बघतो की हा वेग आलेला आता दिसून येतो. एकंदरीतच आपण बघतो की भारतासारख्या देशामध्ये स्थलांतर हे होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर आहे, लोकांच्या गरजेनुरूप स्थलांतर होत आहे. कारण त्याची कारणंसुद्धा काळानुरूप बदलत चाललेली आहेत. कारण कायमचं वास्तव्य करताना आपण बघतो की स्थलांतरामध्ये दीर्घकाळ, अल्पकाळ अशा स्वरूपाचे स्थलांतरसुद्धा आहेत. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे की स्थलांतराची ही जी प्रक्रिया, जसं आपण म्हणलो की नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण भारताच्या संदर्भामध्ये आपण बघतो की स्थलांतराची प्रक्रिया ही 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जाणवू लागली. कारण त्या कालखंडामध्ये आपण बघतो की औद्योगिकरणाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वेग आला होता आणि त्याचबरोबर जसजसं औद्योगिकरण वाढत चाललं आहे तसं शहरीकरणावर ची प्रक्रियासुद्धा गती होत चाललेली आहे. आणि एकंदरीतच या प्रक्रियेमुळं ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडं स्थलांतराच्या प्रक्रियेनं वेग घेतलेला आपल्याला दिसून येतो. एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते आणखी की ही जी काही स्थलांतर होत चाललेली आहेत ती आपली मूळ वस्तीस्थान सोडून जवळच्या छोट्या गावामध्ये किंवा छोट्या गावातून दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीची स्थलांतरं ही होत असताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण बघतो की स्थलांतराच्या या प्रक्रियेमध्ये सर्व फॅक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. जसं वयानुसार स्थलांतरं ही आहेत, लिंगानुसार स्त्री पुरुष यानुसार स्थलांतराची प्रक्रिया आहे, शिक्षणाच्या माध्यमातून होणारी स्थलांतराची प्रक्रिया आहे किंवा काही युवकांना शहरांचं आकर्षण आहे म्हणून ती शहराकडं चंगळवादी दृष्टिकोनातून शहराकडे स्थलांतर करतात. तर एकंदरीतच त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोन आहे, प्रगतीपथावर आपलं जे काही शिक्षण करायचं असेल तर युवकांची सुद्धा शहराकडे धाव वाढत चाललेली आहे. किंवा दुसऱ्या बाजूला आपण बघतो स्पर्धा आहेत, खेळ आहेत, सांस्कृतिक सण आहेत किंवा सांस्कृतिक खेळ आहेत, मैदानी खेळ आहेत. या सर्व कारणांमुळं शहरांमध्ये तरुणांचा ओढासुद्धा वाढलेला आहे आणि स्थलांतराचं प्रमाण होताना आपल्याला दिसून येते. एकंदरीतच आपण बघतो की त्याचबरोबर नोकरीच्या संधीसुद्धा शहरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये युवकांना दिसतात आणि त्यामुळे सुद्धा युवक वर्ग हा शहरांकडं वळत चाललेला आहे. आता स्थलांतराच्या बाबतीमध्ये आपण प्रामुख्याने 2 प्रकार सांगू शकतो. एक इंटरनल मायग्रेशन आणि दुसरं एक्सटर्नल मायग्रेशन, ज्याला आपण अंतर्गत स्थलांतर आणि बहिर्गत स्थलांतर असं म्हणतो. आता हे अंतर्गत स्थलांतर जे आहे आपण बघतो की ज्यावेळेस एखादी व्यक्ती असेल
किंवा एखादा समूह असेल, देशांतर्गत जेव्हा स्थलांतर होतो, इंटरनल कंट्री, जसं की त्या देशांतर्गत होणाऱ्या स्थलांतराला आपण अंतर्गत स्थलांतर म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की बरेचसे काही त्या त्या भागातील रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यासाठी जे लोक ऊसतोड कामगार असतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हळद काढण्यासाठी जाणारे कामगार असतील, कपास काढण्यासाठी जाणारे कामगार असतील, तर हे मजूर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर हे होताना आपल्याला दिसून येतात. त्याला आपण अंतर्गत स्थलांतर, देशांतर्गत होणारं स्थलांतर असं म्हणतो. त्याचबरोबर आपण बघतो की या अंतर्गत स्थलांतरामध्ये प्रमुखतः ग्रामीण भागातून स्थलांतर ही शहरी भागामध्ये किंवा शहरी भागातून दुसऱ्या शहरामध्ये होणारी आहेत. आणि एकंदरीतच ही जी स्थलांतराची प्रक्रिया सतत गतिमान झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि 1990 नंतर जेव्हा नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारलं आणि या मुक्त आर्थिक धोरणामुळं अंतर्गत स्थलांतराच्या प्रक्रियेला निश्चितच वेग आलेला आहे. आणि यापूर्वी काही ठराविक शहरापुरतंच स्थलांतर मर्यादित होतं, परंतु आता स्थलांतराची प्रक्रिया ही आता सार्वत्रिक स्वरूपाची झालेली आहे. आणि गेल्या 2 दशकांमध्ये आपण बघतो की देशांतर्गत होणाऱ्या स्थलांतराच्या पद्धतीच्या संदर्भामध्ये सुद्धा शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात की अंतर्गत स्वरूपाच्या या स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे 35% लोकसंख्या ही स्थलांतरित झालेली आपल्याला दिसून येते. ही बाब याच्यामध्ये एक विशेष आहे. दुसरा स्थलांतराचा भाग आहे तो म्हणजे बहिर्गत, ज्याला आपण एक्सटर्नल मायग्रेशन म्हणतो. तर या बहिर्गत स्थलांतरामध्ये आपण बघतो की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समूह हा देशाबाहेर स्थलांतर करतो, त्या प्रक्रियेला आपण बहिर्गत स्थलांतर म्हणतो. तर या स्थलांतरामध्ये आपण बघतो की हे स्थलांतर मग तात्पुरत्या स्वरूपाची असू शकतात किंवा कायमची स्वरूपाची सुद्धा स्थलांतर असू शकतात. काही व्यक्ती ह्या शिक्षणाच्या निमित्तानं देशाबाहेर जातात आणि त्याच ठिकाणी व्यवसाय, त्याच ठिकाणी एखादा जॉब मिळणं आणि त्याच ठिकाणी मग ते तिथं त्यांचं वास्तव्य कायमचं होऊन जातं. आणि अशामुळं कायमची स्थलांतर ही मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेली आहेत. काही स्थलांतर तात्पुरते असतात की जे शिक्षणासाठी किंवा रिसर्चसाठी लोक त्या ठिकाणी जातात, तज्ज्ञ असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि परत आपल्या देशामध्ये येतात. ती तात्पुरत्या स्वरूपाची स्थलांतर आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं स्थलांतराच्या या प्रक्रियेमध्ये विकसित राष्ट्राकडून अविकसित राष्ट्राकडं किंवा अविकसित राष्ट्राकडून विकसित राष्ट्रांकडं ही स्थलांतरं होत असताना आपल्याला दिसतात. किंवा त्याचबरोबर सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी सुद्धा अनेक जी उच्च विद्याभूषित लोक आहेत तीसुद्धा किंवा स्वयंसेवसंस्थेची जी काही प्रतिनिधी आहेत तीसुद्धा स्थलांतरित होत असताना आपल्याला या एक्सटर्नल मायग्रेशनमध्ये दिसतात. तर एकंदरीतच आपण बघतो की हा जो काही स्थलांतराचा भाग आहे आजच्या आधुनिक युगामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव होत चाललेला आहे. सातत्यानं ती भर पडत चाललेली आहे. आणि एकंदरीतच आपण बघतो की माहितीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी लोककल्याणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होत चाललेला आहे. मानवी समूह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करताना आपल्याला दिसून येतो. आणि एकंदरीतच या स्थलांतराच्या प्रभावामध्ये अनेक घटक त्याला प्रेरित करत असतात. किंवा आपण बघतो याच्यामध्ये आकर्षित करणारे जे काही घटक आपण बघतो की भौगोलिक स्वरूपाची कारणं आहेत की ज्याच्यामुळं स्थलांतरही होत असतात. जसं नैसर्गिकदृष्ट्या आपण बघतो की साधनसंपत्तीने परिपूर्ण असणारी जी काही ठिकाणं आहेत तर त्या उद्योगधंद्याच्या वाढींना चालना देणारे असतात. आणि अशा या प्रकारच्या शहरांमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं लोक स्थलांतर करतात. जसं आपण बघतो की वेगवेगळ्या खनिज कारखाने असतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जिथं खाणकाम सुरू आहे किंवा व्यवसाय सुरू आहेत, नोकरीच्या त्या ठिकाणी संधी उपलब्ध होतात, अशी ठिकाणं ही स्थलांतराला आकर्षित करत असतात. भौगोलिक हा सुद्धा एक मोठा इम्पॅक्ट आहे. त्याचबरोबर आर्थिक कारणं आहेत. या आर्थिक कारणामध्ये जसं आपण बघतो की इकॉनॉमिकल फॅक्टर जे आहेत तर तो इकॉनॉमिकल फॅक्टरसुद्धा स्थलांतरावर खूप परिणाम करणारा घटक आहे. जसं आपण बघतो की 21व्या शतकामध्ये जी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली
पर्यायानं रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करू लागली. त्याचबरोबर एज्युकेशनसारखा फॅक्टर आहे की ज्या एज्युकेशनच्या कारणामुळं सुद्धा अनेक तरुण ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडं एक चांगलं दर्जेदार आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी स्थलांतरित होत चाललेले आहेत. त्याचबरोबर चांगलं राहणीमान आहे, जसं ज्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा आहेत चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात अशा विविध प्रकारच्या संदर्भामध्ये जसं आपण बघतो आरोग्याच्या सुविधा आहेत, शिक्षण आहे, क्रीडांगणं आहेत, सांस्कृतिक गरजा आहेत, ही जी ज्या गरजा भागवणारी केंद्र आहेत ती निश्चितच अशी ठिकाणं स्थलांतराला आकर्षित करत असतात. दुसरा फॅक्टर आपण बघू शकतो जसं की त्याच्यामध्ये सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सिक्युरिटी हा सुद्धा एक फॅक्टर मायग्रेशनसाठी डिपेंड आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो. जसं काही वेळेस आपण बघतो की पुश फॅक्टरसुद्धा त्याला स्थलांतराला जबाबदार असतो, ज्याला आपण म्हणतो की इच्छा नसताना सुद्धा काही समूह, काही गावं, काही त्या गावातील व्यक्ती ह्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की रोजगाराच्या संधीसाठी आहेत किंवा त्या गावामध्ये जर रोजगार प्राप्त होत नाही. आता आज बघतो आपण की या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेनं ग्रामीण भागातील लोकांची जी काही रोजगार आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार कमी झालेली आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातून लोक आता मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या संधीमुळं त्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. त्याचबरोबर काही भागामध्ये दुष्काळ आहे, अवर्षण आहे, अतिवर्षण आहेत, असे काही भाग आहेत की ज्याच्यामध्ये मानवाच्या हस्तक्षेपामुळं किंवा निसर्गाच्या समतोल बिघडल्यामुळं या आवर्षणामुळं किंवा पूर परिस्थिती असेल त्या कारणांमुळं त्या ठिकाणची स्थलांतरही वाढलेली आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आहेत, जसं आपण बघतो नॅचरल क्लायमेट्सचा परिणाम आहे तो की ज्याच्यामध्ये भूकंप आहेत, महापूर आहे, सुनामीसारख्या समस्या आहेत की जे नैसर्गिक आपत्तीमुळं काही गाव, काही शहरं किंवा काही भागातील लोक नाईलाजानं त्या ठिकाणाला सोडून ते दुसरीकडे स्थलांतर करताना आपल्याला दिसून येतात. युद्धजन्यसारख्या परिस्थिती असणाऱ्या भागांमध्ये सुद्धा ही मायग्रेशनची स्थिती आहे. जसं आपण बघतो की प्राचीन कालखंडापासून, कारण प्राचीन जी व्यवस्था आहे त्या काळापासूनच आजपर्यंतच्या विविध याच्यामध्ये कालखंडामध्ये युद्धजन्य परिस्थिती ही उद्भवलेली आहे आणि त्या गोष्टींचा जर विचार केला तर मानवाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मूळ ठिकाणाला, वस्तीस्थानाला सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास जावं लागत आहे. लडाख, जम्मू काश्मीर, लडाखसारखा भाग असेल, राजस्थानसारख्या सीमालगतचे भाग असतील तर त्या ठिकाणाहून नेहमी होणारी जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणंही त्यांना सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास जावं लागतं. त्याचबरोबर विकास प्रक्रियेमधली काही स्थलांतर आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघतो मोठमोठे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये धरणं बांधणे असतील किंवा रस्त्यांचं रुंदीकरण असेल किंवा कालवे असतील किंवा आपण बघतो औद्योगिक वसाहती असतील किंवा सेजच्या माध्यमातून होणारी जी काही प्रोजेक्ट असतील तर या कारणांमुळं नाईलाजास्तव काही समूहांना, गावांना ते आपलं मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर व्हावं लागतं. आणि एकंदरीतच ह्या स्थलांतराचा आपण बघतो की अनेक कारणांमुळे ही जी स्थलांतरं होत चालली आहेत, परंतु एकंदरीत या स्थलांतरामुळे दोन्ही ठिकाणी इम्पॅक्ट होतो. ज्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्या स्थलांतरित जागेवर सुद्धा परिणाम होतो आणि त्याचा प्रभाव पडतो आणि ज्या ठिकाणी स्थलांतर होत आहे त्या स्थलांतरित जागेवरही त्या ठिकाणी त्याचा प्रभाव होतो, कारण त्याची दोन्ही इम्पॅक्ट होतं. ज्या ठिकाणाहून ग्रामीण भागातून मजूर लोक किंवा नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं त्या ठिकाणाहून स्थलांतरित होत आहेत त्या ठिकाणी आता कृषी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता मजुरांचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा होत चाललेला आहे, कारण शेती करणं आता त्यांना कठीण झालेलं आहे. किंवा वृद्ध पुरुष मंडळी आहे, स्त्री मंडळी आहे, वृद्ध आईवडिलांचा त्या ठिकाणी सांभाळ करण्याचा प्रश्न चालू आहे, कारण रोजगाराच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं काही कुटुंब ही शहरात जातात आणि त्याच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु वृद्धांची जी काही परिस्थिती आहे ती आजही ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं त्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्या ठिकाणी स्थलांतर झालेली आहे संख्या, त्या स्थलांतरित संख्येवर सुद्धा आपण बघतो की लोकसंख्येची जशी घनता वाढते तसं तिथले प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट होत चाललेले आहेत. ही सुद्धा भाग त्या ठिकाणचा आहे. आणि एकंदरीतच आपण बघतो की या स्थलांतराच्या संदर्भामध्ये जी घटक आहेत, मग ते भौगोलिक घटक, नैसर्गिक घटक, सांस्कृतिक घटक आणि आर्थिक घटक आणि इतर घटक, ह्या सगळ्या घटकांचा परिणामामुळं स्थलांतर हे वाढत चाललेलं आहे. आणि एकंदरीतच आपण बघतो की या स्थलांतराच्या प्रक्रियेमुळं
मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम लोकसंख्येवर होत चाललेले आहेत. जसं आपण बघतो की जी स्थलांतराची कारणं आहेत ती जसं आपण बघतो व्यक्तीचं वय आहे, म्हणलो आपण की वयामानानुसार स्थलांतर होतात, लिंगानुसार स्थलांतर वाढतात. कारण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचं स्थलांतराचं प्रमाण हे अधिक आहे. मग ते नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं, मजुरीच्या निमित्तानं असेल तर ते ग्रामीण भागातून शहराकडं, शहरी भागातून दुसऱ्या शहराकडं किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडं होत असताना दिसून येते. त्याच्यामध्ये पुरुषांचं स्थलांतर अधिक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि एकंदरीत याचा परिणाम आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या ठिकाणी लोकसंख्या वाढ ही होत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघतो आपण की त्या कारणांमुळं जशी लोकसंख्या वाढत आहे तसं बेकारीसारखे प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत, समायोजनाचा प्रश्न निर्माण होत चाललेला आहे, शिक्षणाची प्रक्रिया, शिक्षणावर त्या ठिकाणी भार पडत चालले. जसं आपण म्हणतो की आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत, झोपडपट्ट्यांची निर्मिती होत चाललेली आहे. जसं आपण मागच्याही प्रशिक्षणामध्ये म्हणलो होतो की अशी काही मोठे शहरं आहेत की त्या ठिकाणी जेव्हा लोकसंख्या वाढत जाते तेव्हा त्यांच्या राहण्याचा प्रश्न, कारण प्रत्येकाला तिथं घर करून राहणं हे त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे शक्य नसतं. त्यामुळे ती लोकं जिथे जमेल तशा पद्धतीनं ती झोपडी करून, घर करून राहतात. बरीच लोकं ही पुलाखाली, रेल्वेच्या आजूबाजूच्या पटरीच्या बाजूला झोपडी करून राहतात. त्यामुळं काय होऊ लागलं की एक प्रकारची ही झोपडपट्ट्यांची स्थिती निर्माण होत चाललेली आहे. जसं आपण बघतो की आज आशिया खंडामध्ये मुंबईमधली धारावी झोपडपट्टी सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणचं जनजीवन हे विस्कळीत होत चाललेलं असताना दिसून येते. आणि एकंदरीत या गोष्टींमुळं वाहतुकीचा प्रश्न आहे, दळणवळणाचा प्रश्न आहे, प्रदूषणासारख्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहे, विद्युत याच्यावर प्रक्रियेवर भार पडत चाललेला आहे. आणि एकंदरीतच आपण बघतो की स्वच्छ पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्याच बाबींमुळं एकंदरीतच याच्यावर स्थलांतराचा सुद्धा परिणाम होत चाललेला आहे. जसं आपण बघतो संयुक्त कुटुंबाचं विघटन होऊन केंद्र कुटुंबाची निर्मिती होत चाललेली आहे. हा सुद्धा त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. सातत्यानं स्पर्धा वाढत चाललेल्या आहेत, संघर्ष वाढत चाललेला आहे. आणि एकंदरीत पर्यायानं प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थ प्रवृत्तीचा होत चाललेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रत्येकजण आपल्या स्वतःला ह्या सगळ्या ज्या काही गरजा आहेत, सुखसुविधा आहे, कशा मला प्राप्त होतील याच दृष्टीने तो प्रयत्न करत चाललेला आहे. मग तो वाटेल त्या मार्गाचा सुद्धा त्या ठिकाणी अवलंब करत चाललेला आहे. आणि जे काही गैर बेकायद्यामधून किंवा जे काही कायद्यात्मक नियमांचं उल्लंघन करून लोक आपल्या गरजा पूर्ण करण्याचं काम करतात, याचाही परिणाम आपण बघतो की गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत या वाढत्या लोकसंख्येमुळं किंवा एकंदरीत स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येचा प्रभावामुळे सुद्धा होत चाललेल्या समस्या आहेत. आणि एकंदरीतच या पॉप्युलेशन प्रक्रियेमध्ये ह्या स्थलांतराचा प्रभाव हा निश्चितच होत असतो. जशी अतिरिक्त लोकसंख्या आहे, डेन्सिटी आहे, तसं मायग्रेशन ह्यासुद्धा पॉप्युलेशनवर इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतरचं जे काही आपलं दुसऱ्या चॅप्टरमधील काही घटक त्याच्यामध्ये बाकी आहेत, जसं आपण बघतो की पॉप्युलेशन प्लॅनिंग आहे, पॉप्युलेशन कंट्रोल आहे, ह्या संकल्पनांच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबू. धन्यवाद.